गुगलवर बेस्ट होम इन नाशिक टाइप करून थकलात? आता वेळ आहे दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या DBD होम फेस्ट 2025 ला भेट देण्याची. इथे आहे नाशिक मधील प्रोजेक्टचे अनेक पर्याय एकाच छताखाली. 22 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर पर्यंत नक्की या आणि बुक करा तुमचं ड्रीम होम. DBD होम फेस्ट 2025, 3 लिव्स, गोविंदनगर, नाशिक. कॉल 7796833833. नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीचं सत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळतं. नाशिकहून त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जात असताना रिक्षा चालक आणि त्याच्या 2 साथीदारांनी चाकूचा धाक दाखवत एक मोबाईल, सोन्याची बाळी चोरून नेल्याची घटना सातपूर त्र्यंबकेश्वर रोडवर घडली होती. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेचा तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस हवालदार नदीम खान पठाण यांना गुन्ह्यातील संशयित हे मेळा बसस्थानक परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी बसस्थानक परिसरात सापळा रचून 3 संशयितांना ताब्यात घेतलं. आशिष पगारे, प्रफुल्ल दोंदे, अफ्ताब सय्यद असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 3 संशयितांची नाव आहे. पथकाने त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून तब्बल 1,90,000चा मुद्देमाल हस्तगत केला. त्यांना पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलं. घटनेचा पुढील तपास सातपूर पोलीस करतात. सदरची कारवाई गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस निरीक्षक डॉक्टर अंशल मुदगल, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवांत, पोलीस हवालदार संदीप भांड यांच्या पथकाने केले. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.